एका बापानेच आपल्या पोटच्या पोरांसोबत जे केलं ते वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। त्याने आपल्या दोन लहान मुलांना म्हणजेच मुलगी हर्षदा आणि मुलगा आर्यन या दोघांनाही फिरायला घेऊन जातो असं सांगून घराबाहेर नेलं। पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं। तर काय? त्याने या निष्पाप जीवांना जुन्नरच्या आळेखिंडीतल्या घनदाट जंगलात नेलं आणि तिथे त्या दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं। वडील आणि मुलांचं नातं अतिशय जवळचं मानलं जातं, मात्र याच नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आलेली आहे। ही घटना ऐकून तुमच्या सुद्धा काळजात धडधडल्याशिवाय राहणार नाही। माणुसकीला लाजवणारी ही घटना पुण्यातील आळेफाटा परिसरातून समोर आली आहे। एका बापानेच आपल्या पोटच्या पोरांसोबत जे केलं ते वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। नेमकी काय घटना आहे जाणून घेणार आहोत। पुणे जिल्ह्याला हदरवून सोडणारी ही घटना नेमकी काय आपण जाणून घेऊया। मोशी भागात राहणाऱ्या सागर शिंदे नावाच्या व्यक्तीने आपल्या 3.5 वर्षांच्या मुलीचा निर्घृण खून केलाय। त्याने आपल्या दोन लहान मुलांना म्हणजेच मुलगी हर्षदा आणि मुलगा आर्यन या दोघांनाही फिरायला घेऊन जातो असं सांगून घराबाहेर नेलं। पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं। तर काय? त्याने या निष्पाप जीवांना जुन्नरच्या आळेखिंडीतल्या घनदाट जंगलात नेलं आणि तिथे त्या दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये 3.5 वर्षांच्या चिमुरडीचा म्हणजे हर्षदाचा जीव गेला। पण या सगळ्या भयानक घटनेत एक दैवी चमत्कारही घडला। हर्षदाच्या 5.5 वर्षांचा मोठा भाऊ म्हणजेच आर्यन मात्र यातून सुदैवाने वाचलाय। तो जंगलात शुद्धीवर आला आणि रडत रडत हायवे पर्यंत पोहोचला। तिथे काही लोकांनी त्याला पाहिलं आणि पोलिसांकडे नेलं। तेव्हा कुठे या सगळ्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा उलगडा झाला। दरम्यान आरोपी बाप घरी आला आणि हा आरोपी बाप घरी परतला आणि मुलांना चाकणला ठेवून आलो असं सांगून आला। खोटं बोलला, म्हणजे मुलांचा खून केला आणि घरी येऊन त्याने खोटं सुद्धा सांगितलं। पण पोलिसांनी जेव्हा पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला। एका बापाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल? पोलीस म्हणतात की घरगुती वादातून किंवा काही प्रपंचातील कारणांमुळे त्याने हे क्रूर कृत्य केलं असावं। यात काय दोष होता या लहान दोन जीवांचा? आज हर्षदा आपल्यात नाहीये आणि आर्यनच्या मनावर या घटनेचा जो ओरखडा उमटलाय तर त्याचीही आपण कल्पना करू शकत नाही। कौटुंबिक वाद कितीही असले तरी त्याचा राग असा निष्पाप मुलांवर काढणं कितपत योग्य आहे आणि अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, जेणेकरून पुन्हा कोणीही असं क्रूर धाडस करणार नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं? घरगुती अशा भांडणांवर लहान मुलांवर कसा परिणाम होतो आणि हे सगळं टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं? तुमचे काय सल्ले असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे।